संजय राऊत यांना इंडिया आघाडी हवी, मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडी नको का? हा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना बुचक्यात टाकणार आहे, कारण की संजय राऊतनीच तशा प्रकारची भूमिका घेतली आहे. या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूरचे आमदार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे. भाऊ, संजय राऊत यांनी देखील महानगरपालिका स्वतंत्र लढण्याची भाषा केली. तुम्ही देखील स्वतंत्र लढण्याची त्याला देखील तुम्ही देखील समर्थन की आम्ही देखील लढायला तयार आहे. आता संजय राऊत म्हणतात की इंडिया आघाडी फुटली, या बातमीमध्ये काही तथ्य नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीबद्दल ते संभ्रम निर्माण करतात. असं आहे की सर्वच पक्षांना आपापला पक्ष मोठा करण्याची संधी आहे आणि त्यांनी जे नागपूरमध्ये भाष्य केलं होतं, तर मला वाटते की काँग्रेससुद्धा 3 वर्षाआधी जेव्हा महानगरपालिकेची मुदत संपली तेव्हापासूनच या तयारीला लागलेले जवळपास 1,500 लोकांनी 151 जागांसाठी अर्ज शहर काँग्रेसमध्ये दिले होते आणि त्यांची आम्ही छाननी केली. प्रत्येक प्रभागवाईज कोण कोण उमेदवार होईल आणि त्यावेळेसपासूनच आम्ही आमच्या प्रक्रियेला लागले आहोत. आणि याच्या आधीसुद्धा जवळपास इतकेच लोक तिकीट मागायचे आणि 151 लोकांना आम्ही द्यायचो. म्हणून मला असं वाटतं की ही प्रक्रिया प्रत्येक पक्षाने राबवावी. त्यांनासुद्धा वाटते की त्यांचा पक्ष मोठा व्हावा नागपुरात आणि त्यासाठी त्यांनी स्वबळावर लढावं. तर या गोष्टीचं आम्ही स्वागतच केलं की कार्यकर्त्यांना संधी मिळते आणि त्यांच्या मताशी सहमत आहे, असंच माझं मत होतं. ते दुसरीकडे म्हणतात की इंडिया आघाडी फुटल्याच्या ज्या काही बातम्या येतात, म्हणजे आपला घेऊन जी भूमिका शिवसेनेने घेतली आणि त्यानंतर काँग्रेसची भूमिका, तर याला काय समजायचं? म्हणजे महाराष्ट्रात वेगळी भूमिका, राष्ट्रीय राजकारणात वेगळी भूमिका. दुसरीकडे म्हणतात की काँग्रेसनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करावं. नाही, असं आहे की हा मोठा प्रश्न झाला देशाच्या लेवलवरचा, राज्याच्या लेवलवरचा. आणि मला वाटते तिथे वेगळी भूमिका असू शकते, स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगळी भूमिका असू शकते. परंतु मला फक्त ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, मी शहराचा अध्यक्ष आहे आणि म्हणून त्यांनी जे नागपुरात वक्तव्य केले होते त्याच्यावर मी बोललो होतो. बाकी ज्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आमच्या हायकमांडचे विषय आहे, तर त्या संदर्भात ती वरतीच चर्चा होईल. तरी पण म्हणजे त्यांची जी भूमिका आहे की म्हणजे स्वतंत्र लढलं मध्ये इंडिया आघाडीमध्ये मतभेद आहे असं होत नाही, असं म्हणायचं तुम्हाला? हो, बरोबर आहे त्यांची भूमिका. जर स्थानिक स्वराज्य संस्थेत जर सगळे पक्ष वेगवेगळे लढले आणि लोकसभा आणि विधानसभा आघाडी आणि इंडियामध्ये लढले, तर त्याच्यात कुठे काय मतभेद दिसणार आहे? म्हणून असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतंत्र लढले तर फायदाच होईल. हां, सगळ्या पक्षांना फायदा होईल, सगळ्या पक्षांना आपापली ताकद माहिती होईल आणि मुख्य म्हणजे जे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा घेऊन फिरतात त्यांनासुद्धा संधी मिळेल. म्हणजे स्वतंत्र लढले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, तर ते द्वेषाचं राजकारण नसेल, ते निवडणूक असेल, पण राज्यस्तरावर तुम्ही महाविकास आघाडीहून एक असाल. बिलकुल तसंच मला वाटते हायकमांडचे निर्णय असतील. त्यामुळे तुमची भूमिका किंवा संजय राऊतची भूमिका तशीच दिसते. आमची भूमिका पक्ष जो आदेश देईल, काँग्रेस पक्षामध्ये हायकमांड जो आदेश देते, आम्हाला शहराच्या लेवलवर शहराचा अध्यक्ष म्हणून मला माझी तयारी करणं गरजेचं आहे. मी पूर्ण शहराच्या 151 जागेंवर तयारी करेन. परंतु पक्षाने शेवटी सांगितलं की तुम्हाला आघाडी करून लढायचं आहे, तर आम्हाला तसं लढावंच लागणार आहे. तर हे होते विकास ठाकरे. त्यांनी सांगितलं की शिवसेना असो किंवा काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे पक्ष जर का वेगवेगळे लढले तर याचा अर्थ असा नाही की राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहे. तिन्ही पक्षांना आपला पक्ष वाढवण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील निवडणूक लढण्याची संधी मिळेल. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.